नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आज जाणार आहोत इंटरनॅशनल ट्रिपला. तर बाळीला जाणार आहोत. तर आम्हाला सोडायला कोण कोण आलेत बघा. इथे कल्पेश भाऊ आहेत, पप्पा बसलेत पुढे आणि मयंक आहे मागे. आणि आता आम्ही जाणार आहोत बालीला. तर आमची फ्लाईट आहे 11:35. आता आम्ही निघालोत घरातून 6 वाजता निघालोत आम्ही, कारण पावणे 6ला, कारण का सवय लेट जायची. नाही लवकर ना, आम्ही लवकर करतो. होतो आमचे भाऊ येतात ना तेव्हाच लवकर निघतो आम्ही. चल 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 चल. तर आता पुढे भेटूया डायरेक्ट एअरपोर्टला आपण. आणि असेच तुम्हाला वाडीचे ब्लॉग बघायला भेटतील. जेवढा फुटेज आम्ही कव्हर करू तेवढं तुम्हाला दाखवू 100%. आणि बाय गाईज, कंटिन्यू राहा. सगळी प्रोसिजर झालेली आहे, पण मोबाईल हातात नाही घेतला कारण का सगळी फास्ट झालेली आहे. आता वाजलेत 11 वाजायला आलेत. 11:35ची फ्लाईट होती, कारण का फ्लाईट झाली आमची डिले. ती गेली 1 वर. आमची 11:35ची फ्लाईट होती काही, आणि आम्ही पोचलो इकडं लवकर पोचलो. आम्ही कमसे कम 9च्या आतमध्ये पोचलो पाहिजे इथं. आणि 1 मिनिट. तर इथे एक विमान लागलेलं आहे, बघू शकताय. खूप सारे लागलेत, पण आता हा जाणार आहे दुबईला. आणि हा पुणे एअरपोर्ट. बोर्डिंगसाठी आम्हाला टाइमपास झाला, कारण का आम्हाला विंडो सीट नाही भेटले काही. सॉरी, क्षमा असावी. येताना समजा 100% विंडो सीट भेटणार. 100 म्हणजे 100. आता रात्र आहे तर काय एवढं टेन्शन नाही. मी काय तितकं मनावर घेतलं नाही. आणि आम्ही 100% भेटलीच असली आम्हाला, पण थोडा टाइम लागला असतं बस. पण कंटिन्यू राहा. चलो गाईज, बाय. फर्स्ट टाइम इंटरनॅशनल ट्रिप आहे आमची, आणि फ्लाईटचा पहिलाच प्रवास आहे. आणि त्यात सुद्धा हे असं इथूनच दुखते, अगदी इथून दुखायचं आहे डोका. आणि बस फ्लाईट बघतो येण्या जाणाऱ्यांच्या. आमची कधी वेटिंग आहे मला. आणि बस एवढंच. काही प्रोसिजर दाखवली नाही. बाळीची नक्की दाखवणार आहे. आवाज येतोय का नाही माहिती नाही तुम्हाला, परंतु खूप मी इकडे तिकडे फोनवर एकदा बोलतो. आणि एअरपोर्ट बघा तुम्ही, वेटिंग नाही तर दाखवा ना वेटिंग. आणि असे तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील बालीचे. नमस्कार. तर गाईज बघू शकताय, सिंगापूर एअरलाईन आलेली आहे आमची फ्लाईट. किती मोठी आहे ती, म्हणजे इथूनच मी बघते ना, खूपच मोठी. याच्यातच एवढी मोठी दिसते, तर समोरून किती मोठी दिसते असेल. ओ माय गॉड, बापरे. आता आलेली, आता 11:25 झाली, पण 1 वाजता टेकऑफ आहे. ओ माय गॉड, बापरे, सिंगापूर एअरपोर्टला पोचलो. आता मी डायरेक्ट 7 घंटा डिले. 7 घंटा काय करणार, 7 तास लेट फ्लाईट आहे. आता सिंगापूर एअरपोर्टला तुम्ही थोडा कंटाळा आमच्यासोबत माणसं पण आहेत. आमच्यासोबत माणसं ते पण कपल आहेत, त्यांचं पण डिले 4 जण आहे. आम्ही टोटल 6 जण आहोत. अजून आहेत, पाठी येते. हा सिंगापूर एअरपोर्ट आहे, आणि सिंगापूर एअरपोर्टला आता आम्ही आहोत. तर आम्ही आता जाणार आहोत रेस्ट रूमला पुढे. हा टर्मिनल 2 आहे, आणि सिंगापूर एअरपोर्टवर आम्ही रेस्ट रूम आहे, कारण का 7 तास लेट आहे बालीची फ्लाईट. तर आम्हाला VIP पास दिला, कारण का लेट आहे म्हणून. तर आम्ही इकडे बसलो आहे. आणि हा आहे सिंगापूर एअरलाईन. हा प्लेन होता आमचा, मुंबईवरून यायचं सिंगापूरला. आता हा सिंगापूरचा टर्मिनल 2 आहे. तर इकडे रेस्टॉरंट आहे. तर हा आम्हाला सगळा फ्रीमध्ये भेटलेला आहे, कारण का आमची फ्लाईट डिले झालेली आहे 7 तास. तर आम्हाला सगळं फ्रीमध्ये आहे. इकडे बसायची सगळी सिटिंग सगळी फ्रीमध्ये. आमची टर्मिनल 3ला फ्लाईट आहे.
ने 2ला आहे. टर्मिनल 2ला फ्लाईट आहे. पण आम्ही तिथं काहीच नाही. असं सगळं काहीच अलाउड नाही आहे. म्हणजे तिकडे वॉशरूम फक्त वॉशरूम आहे. फ्रेशवाला काहीच नाही तिकडं. ते सगळं आहे. सगळं इथं फ्रीमध्ये भेटलं आहे आम्हाला. पास भेटलेच फ्रीमध्ये. आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करतोय. आम्ही थोडं लेट झालो. 11 नंतर इतका नाश्ता क्लोज होतो. लंच आहे. 11च्या अगोदर पोचलो असतो मग नाश्ता भेटला असतो. आता काहीच नाही. फक्त ब्रेड भेटले. ते पण आता क्लोज व्हायचा टाईम होता म्हणून. आता नॉनव्हेज पण आहे. आज गुरुवार आहे म्हणून व्हेजिटेरियन. हा नॉनव्हेज खाणार पण नाही आहेत आम्ही. सिंगापूर गार्डन एरियाला आलोत आम्ही. इकडनं टर्मिनल 1 आहे आणि खूप छान गार्डन आहे हा सिंगापूरचा. तर कसं वाटतं सिंगापूरमध्ये येऊन? मस्त आहे. टर्मिनल स्मेल टर्मिनलला सगळ्यात बेकार आहे. हां स्मेल थोडा घाण येतो इकडे. सिंगापूरमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे आणि गार्डन एरिया बघतोय आम्ही. एरोप्लेन दिसते का माहिती नाही आहे. इकडनं पूर्ण एअरपोर्ट एरिया आहे. तर एरोप्लेन सुद्धा आला आणि कलर बघा छान आहे एरोप्लेनचा. ब्ल्यू आणि एवढे प्लॅनेट बघा तुम्ही. सगळे वेगवेगळ्या जातीचे तिथे आणि एवढं छान वाटतं इकडे. म्हणून जरा जास्त लागते. प्लेन प्रायव्हेट जेट आहे ना. काय बोलू शकतो गाईजला तू? चंगी एअरपोर्ट सिंगापूरला आम्ही आहोत. आता इथे आम्ही थांबणार 7 तास. आता एअरपोर्ट फिरणार आणि फिरलो लास्ट आता टाइम. एअरपोर्ट म्हणजे आता एकच टर्मिनल राहिलं बघायचं. तो पण नंबर 4. 1 2 3 बघितले. आता आम्ही राईट नाव आहोत टर्मिनल 1 वर. तर सिंगापूर एअरपोर्टवरून आता मी निघालोत बालीला जायला फायनली. 7 तासानंतर 7 तासानंतर वेटिंग करून आमची फ्लाईट लागली तिकडे E12ला. लास्ट स्टॉप. आता आम्ही भरपूर खाल्लं आहे आणि आता मी निघालो. हा एअरपोर्ट आहे टर्मिनल 2 आणि आम्ही टर्मिनल 2ला आहोत. आता सिंगापूरचा हा लास्ट मोमेंट आमचा. आता आम्ही निघणार आहोत बाली इंडोनेशियाला. आता याच्या पुढे तुम्हाला फुटेज भेटतील बघायला बालीच्या. पण आता एवढेच. कारण का खूप दमलो आहे कालपासून. ब्लॉगिंग करायला नाही जमत. जेवढी होते तेवढी दाखवणार. हा एअरपोर्ट. सगळीकडे मी असंच करणार. कारण का आता मी पिक्चर बघणार 3 तासाचा. कारण का 3-3.5 तासाची एक ओव्हर आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आम्ही आलो रामा बीच रिसॉर्टला. काल आलो तर काल खूप दमलेलो म्हणून काहीच फुटेज दाखवली नाही आहे. बघू शकते तुम्ही. खूप छान रिसॉर्ट आहे बालीला. रामा बीच रिसॉर्ट एकच नंबर. आता आम्ही चाललो लंचला. नाही सॉरी ब्रेकफास्टला. ओ बोल काय बोलणार? काय नाही. आता आम्ही जाणार. आज आमच्या 3 ॲक्टिव्हिटीज आणि एक टेम्पल आहे आणि एक रॅक डान्स. आज टोटल 5 प्लेस आहेत आमच्याकडे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक सीन आम्ही दाखवणार. ती कंटिन्यू आहे. इकडं बघा यांचा मेन्यू कॅफेचा. खूप छान रिसॉर्ट आहे. एकच नंबर. फिलिंग सो गुड. बेस्ट. याच्या अगोदर काय काय खाल्लंय सांगा? जे माहिती ते पण काढलेलं आहे. फक्त व्हेज. नॉनव्हेजमध्ये फक्त अंडाच. इथे सगळं जास्त करून माहिती देतो तिथे काय भेटतं तुम्हाला. पण चिकनची आयटम कमी कधी. म्हणून ताई अंडाच खाल्लाय. आता हे फ्रूट डिश आणलेली आहे बस. आणि व्ह्यू
आता आम्ही जाणार आहोत राईड्सला. आमचे फोटोशूट केलेले आहेत ते फोटो मागतात ये आणि आता बघूया कसे फोटो काढलेत काही आणि व्हिडिओ काढलेत. चांगले आले तर तुम्हाला दाखवणार पेजमध्ये, नाही आले तर नाही दाखवणार. ओके. आणि हा ॲक्टिव्हिटीज रूम आहे. इकडे समुद्र आहे. आता आम्ही इथे लंच केला, खूप छान. आणि इंडियन रेस्टॉरंट आहे. आता आम्ही जाणार आहोत टेम्पलला. टेम्पलचं नाव विसरलो मी, पण टेम्पलला जाणार आहोत. आता आम्ही सिग्नलला थांबलोत. आता आम्ही कुटाला आहोत. उद्या नाही 26 तारखेला जाणार आम्ही उबुदला. तर आता आम्ही जेवलो. इंडियन रेस्टॉरंट होता. आम्ही आता कुटाला आहोत. 26 तारखेला जाणार उबुदला. तर आता आम्ही चाललो टेम्पलला जाणार आहोत. आता कोणतं टेम्पल हो? उलवंट टेम्पल. आणि आता मी इंडियन रेस्टॉरंटला लंच केला. एवढा छान होता ना, म्हणजे आपलीच चव इंडियातली. आणि बेसिकली इकडे भेटत नाही आहेत. मग मी व्हेज खाते, नाहीतर फ्रूट्स बस. याही सकाळी अंडा खाल्ला, तो पण बदकाचा. ओके, मी खाल्लात नाही, मी व्हेजच खाल्ला. आम्ही आता उलवंट टेम्पलला जाणार आहोत. टेम्पलला जाणार आहोत. लुंगी नाही घातली मी, हे बांधले फक्त. आणि याही लुंगी घातली, बघू शकते तुम्ही. आणि त्याचा चाळत येणार. आणि आमचा ड्रायव्हर काका पुढे गेलेले आहेत. हां, त्याचं नाव सॉरी कृष्णा नाव आहे त्यांचं. आणि एवढं छान आहे इथं वातावरण. असं वाटतं सेंटर पार्कला आलो, म्हणजे असं झालं. सॉरी, सेंटर पार्कला पण एकदम एवढी साफसफाई इथे आहे ना, का कुठेच नसेल. आता आम्ही उलवंट टेम्पलला. इकडं आम्ही पूर्ण टेम्पल बघणार आहोत, म्हणजे मंदिर पूर्ण बघू. आणि इथं क्रेका डान्स होणार आहे इकडे. हो, त्या लोकांना होणार आहे इथं. जेव्हा समोर दिसतं तिकडे. हां, इकडे होणार आहे. ते 6 ते 7 1 तास आहे. तिकडनं आम्ही जाऊ मग घरची रनिंग पण आहे 1.5 तास. ओके. खूप छान एकदम. पाणी बघशाल एकदम निळा. आणि आता इकडनं जाणार टेम्पलला. तर आम्ही आता उलवंट टेम्पलला जाणार आहोत. वरती उलवंट टेम्पल आहे. आणि इकडे या साईडला एक बीच. तर तुम्ही आता बघितलं असेल अगोदर यांच्या फुटेजमध्ये. आणि तरी पण दाखवते पुन्हा या. काय आवाज आहे लाटांचा, सांगू शकत नाही, एवढा छान आवाज आहे. हा दे चल. नीले गाईज माकडे एवढे हातातून काही खेचू शकतात. तिकडे टेम्पल आहे, उलवंट टेम्पल. हा आलाय बघा. सगळी कांबडची माणसं. डायरेक्ट आम्ही हॉटेलवर भेटतोय. खूप दमलेलो, फ्रेश झालो आणि डायरेक्ट हॉटेललाच आलो आम्ही. आणि थाळी मागवली, आपली इंडियन थाळी. याच्यात फिश आहे, चिकन, तो पण चिकन आहे, चिकन आहे, फिश मच्छी. आणि ते 2 चिकन आहेत. चिकनचे आयटम आहेत. 2 राईस, छोले पण दिले ते. आणि दाल खिचडी पण, दाल खिचडीच आहे ती. आणि दही आणि खांदवणी नाही हो, तो आहे सॅलड आहे कांद्याचा आणि चटणी. जर हे खातात थाली.
आणि मी खाल्ले फक्त नान खाल्ले, छोले खाल्ले आणि दाल खिचडी खाल्ली, बस. याच्या पुढे काही खाल्लं नाही मी. तर खाई कंटिन्यू राहील तिथे.